कार्यक्रमाचे अध्यक्ष, गुरुजन वर्ग, पालक वर्ग व माझे मित्र आणि मैत्रिणींनो, नमस्कार. मी मनीषा गजानन चव्हाण, वर्ग 8वा, जवाहर विद्यालयाची विद्यार्थिनी. आज मी विषय मांडत आहे रील्स बनवताना आजकालची पिढी. चोही बाजूने बोललं जातं, आवर्जून काही काही सांगितलं जातं. मी वारंवार बोलत असताना सांगते, तुम्ही कधी देवीला गेला तर तिथे इंद्रायणी ही संत वाहती आहे, पण मात्र तिथे अमृतवाणी फुलवणारा माझा तुकोबा मात्र आता तिथे दिसत नाही. तुम्ही कधी आळंदीला गेला तर ज्ञानाचा प्रकाश, माझ्या ज्ञानेश्वराच्या पदुकाचा लखलखा प्रकाश आहे, पण ज्ञानाचा प्रकाश पसरवणारा माझा ज्ञानोबा मात्र आता तिथे दिसत नाही. आता गाड्या भरपूर आल्या, स्कॉर्पिओ आली, थार आली, इंडिगो आली, पण समाज कल्याणासाठी जग भ्रमती करणारा एकही संत नामदेव आता कुठे दिसत नाही. ही आपली सर्वात मोठी अडचण आहे. अब्जोपती करोडपती खूप झाले, पण एक फुटका गाडगी आणि एक झाडू एवढी त्याची सेट असा एकही संत गाडगे बाबा आता कुठे मला दिसत नाही. ही आपली सर्वात मोठी अडचण आहे. मित्रांनो, अलीकडे पलीकडे राजे खूप झाले, पण रयतेच्या डोईवर सुखाचं छत्र ठेवावं आणि त्याच्यासाठी स्वतःच्या आयुष्याचं रंगण करणारा राजा शिव छत्रपती आता कुठे भेटत नाही. ही आपली सर्वात मोठी अडचण आहे. माझी पोरं तारुण्याच्या काठावर खूप करतात मित्रांनो, पण इंद्रायणीच्या भीमतरावर असा एकही संभाजी महाराज आता मला कुठे दिसत नाही. ही आपली सर्वात मोठी अडचण आहे. मित्रांनो, माझी पोरं अमेरिका, रशिया, चीन, पाकिस्तानला सुद्धा जातात, पण भारतीय धर्म संस्कृतीची पताका स्वतःच्या खांद्यावर घेऊन अमेरिकेच्या शिकागोमध्ये पोहोचणारा एकही स्वामी विवेकानंद आता मला दिसत नाही. ही आपली सर्वात मोठी अडचण आहे. अलीकडे वस्तुस्थितीमध्ये सगळ्यात मोठी स्थिती आहे. अलीकडे देव्या खूप झाल्या, पण समाजाचं पुण्य वाहन करणारी एकही अहिल्याबाई होळकर आता मला कुठे दिसत नाही. ही आपली सर्वात मोठी अडचण आहे. घराघरात आया खूप झाल्या, पण शिवाजी उभा करणारी जिजाऊ मात्र आता मला कुठे दिसत नाही. ही आपली सर्वात मोठी अडचण आहे. मित्रांनो, हे सगळे आता मला ज्ञानोबा का नाही दिसत? कालही माणसं जन्माला येत होती, आजही माणसं जन्माला येतात. कालही माणसाची गर्दी होती, आजही माणसाची गर्दी आहे. कालच्या माणसांच्या गर्दीत माणसं होती, आज माणसांच्या गर्दीत माणसं शोधावी लागतात. ही आपली सर्वात मोठी अडचण आहे. मित्रांनो, आता आपल्याला ज्ञानोबा का नाही दिसत? आता तुकोबा का नाही दिसत? आता जिजामाता का दिसत नाही? आता अहिल्याबाई का दिसत नाही? आता संत कबीर का दिसत नाही? आता संभाजी राजा का दिसत नाही? हा आमचा तुमचा सर्वात मोठा प्रश्न आहे. मित्रांनो, त्यांची वय किती होती ज्या वयात त्यांनी कर्तव्य गाजवले? माझ्या ज्ञानेश्वर महाराजांनी ज्ञानेश्वरी लिहिली, वय होतं 16 वर्ष. 21व्या वर्षी ती पूर्ण झाली. माझ्या स्वामी विवेकानंद अमेरिकेच्या शिकागो येथे पोहोचला आणि ब्रदर्स अँड सिस्टर्स म्हणत जगाला देशबंधुत्वाची शिकवण दिली. वय होतं 23 वर्ष. माझा शिवाजी राजा गादीवर स्वराज्याची स्थापना केली 16व्या वर्षी. माझा संभाजी राजा गादीवर आला वयाच्या 23व्या वर्षी आणि राष्ट्रासाठी मरण पत्करलं वयाच्या 32व्या वर्षी. ही सगळी माणसं तारुण्याची काठावरची माणसं आहेत. मित्रांनो, आता आपल्याला तारुण्याच्या काठावरची अशी कर्तव्य गाजवणारी माणसं घडवता येतील का? हा आमचा तुमचा समाजाचा सर्वात मोठा प्रश्न आहे. मित्रांनो, लोक म्हणतात तरुण पिढी भरकटली, तरुण पिढी बिघडली, पण माझा साधा सोपा प्रश्न आहे त्यांना घडवण्याची जबाबदारी कोणाची होती? मित्रांनो, आपण म्हणतो तरुण पिढी बिघडली, पण दोष त्यांना देऊन उपयोग नाही. आजकालची परिस्थिती तशी आहे. आजकाल आपण कोणाला विचारलं तरुण पिढी कुठे आहे, तर ती रील्स बनवण्यात व्यस्त आहे. मित्रांनो, आज जर मी ते कोणाला प्रश्न विचारला, तू इथं फादर ऑफ इंडियन नेव्ही, तर कोणाला येणार नाही. मी जर म्हणलं ज्ञानेश्वर महाराजांची एखादी कादंबरी सांगा, तर कोणाला येणार नाही. पण मी विचारलं पुष्पा पिक्चर मधलं गाजलेलं गाणं कोणतं, तर सगळे उत्तर देतील. ही आजकालची परिस्थिती आहे. मित्रांनो, नाचू कीर्तनाच्या रंगी ज्ञानदीप लावू जगी, नाचू कीर्तनाच्या रंगी ज्ञानदीप लावू जगी, असे म्हणणारे तुकोबा आता मला दिसत नाही. पण आवाज वाढव डीजे, तुला आईची शपथ आहे, असे म्हणणारा पोरग मला प्रत्येक गल्लीत दिसते. तुम मुझे खून दो मैं तुम्हें आजादी दूंगा, तुम मुझे खून दो मैं तुम्हें आजादी दूंगा, असे म्हणणारे सुभाष चंद्र बोस मला आता कुठे दिसत नाही. पण मात्र तुम मेरी नहीं हो सकती तो तुम किसी की भी नहीं हो सकती, असा म्हणणारा पोरगा मला
बुक